दुर्गा मातेचे 6वे रूप कात्यायनी माता या नावाने ओळखले जाते। ही नवदुर्गांपैकी 6वी दुर्गा आहे। नवरात्रीच्या 6व्या दिवशी युद्धदेवी माता कात्यायनीची पूजा केली जाते। ती माता दुर्गेच्या सर्वात शक्तिशाली रूपांपैकी एक आहे। देवी पार्वतीने महिषासुर राक्षसाचा नाश करण्यासाठी देवी कात्यायनीचे रूप धारण केले होते। देवी कात्यायनी ही महिषासुराचा वध करणारी आणि साधकांना इच्छित फळ देणारी देवी म्हणून ओळखली जाते। ती कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली आहे। ती दुर्गेचा अवतार आहे। ती लाल रंग दर्शविते म्हणजेच धैर्याचे प्रतीक आहे। योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते। या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत। ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे। ती षष्ठीला पूजली जाते। पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते। आदर्श जोडीदार शोधणाऱ्या अविवाहित महिलांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, कारण देवीची प्रार्थना करणे आणि कात्यायनी मंत्राचा जप करणे त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे मानले जाते। विवाहयोगातील अडथळा दूर करून इच्छित जोडीदार प्राप्त व्हावा यासाठी विशेषतः या दिवशी देवीचे पूजन केले जाते। नवरात्रीच्या 6व्या दिवशी तिची पूजा अधिक पूजनीय आहे। तिला सूर्यदेवाची बहीण देखील मानली जाते आणि भारताच्या पूर्व भागात छठ पूजेच्या सणादरम्यान तिची पूजा केली जाते। पिवळा रंग या दिवशी विशेष शुभ मानला जातो। देवीला मध, गूळ आणि सुवासिक पुष्प अर्पण करतात। देवीच्या बीजमंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो। ती ब्रह्मविद्या व योगसिद्धीची दात्री मानली जाते। या दिवशी उपासना करणाऱ्याला आत्मबल, साहस, धैर्य आणि शौर्य प्राप्त होते असे मानले जाते। या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिर होते, ज्यामुळे एकाग्रता आणि आध्यात्मिक उन्नती मिळते। एकंदरीत 6व्या दिवशीची उपासना साधकाच्या जीवनातील अडथळे दूर करून विजय, धैर्य आणि मन शांती देते। श्री कात्यायनी मातेचा बीज मंत्र: ओम कात्यायनी देवे नमः, ओम कात्यायनी देवे नमः।